आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तुम्ही बरे आहात ना? हा, का रे? नाही, मगासपासून तुम्ही अस्वस्थ वाटताय. खरं तर आत्ताच तुझी माफी मागावीशी वाटते, पण नाही मागू शकत. आई, काय झालंय? कसला एवढा विचार करताय? नाही, हल्ली ना जरा थकल्यासारखं वाटतं मध्ये मध्ये, म्हणून वाटत असेल तुला. गिरिजा, आईचं एकदा चेकअप करून घे बरं. चेकअप तर करायचं आहे, पण आधी तिचं तिला कळू दे ना काय होतंय ते. नाही, आता बरं वाटतंय म्हणून तर आले ना इकडे. पण आई, खरं सांगू, तुम्ही आता इथे येण्याऐवजी तिथे मॅच बघायला यायला हवं होतं. करेक्ट आहे आई. काय मॅच झाली माहितीये? काय खेळलाय विक्रांत. हा काय? हा का म्हणजे अगं पहिला राऊंड काय झाला माहितीये? कडक. हो ना, काय उडवलंय विक्रांतने त्याला. पण दुसऱ्या राऊंडला काय झालं विक्रांतला समजेच ना. हा ना, पहिला राऊंड एवढा मस्त जिंकला, दुसऱ्या राऊंडला एकदम स्लो. अरे आम्ही किती घाबरलो माहिती, आम्हाला कळेच ना अचानक काय झालं ते. काय म्हणते, काय त्याच्या डोळ्यात काय झालं तर कळेच ना. आणि आम्ही एवढा आवाज करतोय, चेअरअप करतोय, कमॉन विक्रांत, कमॉन विक्रांत. काय म्हणजे काय, कोणाचा कसला आवाज नाही, काय नाही. एवढी प्रचंड घाबरलो होतो ना आम्ही. म्हणलं काय होणार आता काय माहिती, पण शेवटी भावाने मॅच जिंकली बाबा. माफ कर विक्रांत, माझ्यामुळे तुला एवढं सहन करावं लागेल असं कधी वाटलंच नव्हतं रे मला. आणि तिसरा राऊंड काय खेळलाय गडी. फायनली उठला आणि समोरच्याला एका बुकीत गार केलं. तुम्हाला काय जातं बोलायला? माझं काय होत होतं मलाच माहिती होतं तिकडे. नाही बरोबर आहे, शेवटी तुला काय फेस करावं लागलं असेल ना तुझं तुलाच माहिती. पण काही म्हणा, गिरिजा आली आणि विक्रांत मध्ये जी काही एनर्जी आली, ते दणादण, ते दणादण. खरं सांगू, गिरिजा माझी सपोर्ट सिस्टीम आहे. या वेळेला पण तिनेच मोटिवेट केलं मला. पण म्हणजे त्यांनी चिटिंग केली. चिटिंग केली म्हणजे केवढी मोठी चिटिंग केली, पण शेवटी जिंकला विक्रांतच. काय? हा, कारण सत्याचाच नेहमी विजय होतो ना. विक्रांत, आता तुला स्वतःची खूप जास्त काळजी घ्यावी लागणार आहे. हो आई. काळजी तर घ्यायलाच हवी ना. गिरिजा, पण तुला का उशीर झाला यायला? विक्रांत, अरे मी येतच होते, पण रस्त्यात अचानक माझी गाडी बंद पडली. त्यात निखिलचा फोन आला. तो म्हणाला त्याने काकांना कोणाला तरी सांगताना ऐकलं. ते म्हणत होते की ऑपोनंटच्या ग्लव्स मध्ये लोखंडाचा तुकडा ठेवा. काय? अगं पण ग्लव्स जेव्हा चेक झाले तेव्हा त्याच्यात काहीच सापडलं नाही. एक्झॅक्टली, मलाही तेच कळत नाहीये. भाई, यापुढे एक एक पाऊल जपून टाकावं लागणार आहे. निखिल? हा निखिल, बोल. काय? निखिल, बरं झालं तू सांगितलंस मला. काय झालं गिरिजा? आता मला कळलं मॅच मध्ये नेमकं काय झालं होतं ते. काय झालं? तू हरावास म्हणून त्यांनी पूर्ण प्रयत्न केले. निखिलकडे चुकीची इन्फॉर्मेशन दिली
की ऑपोनंटच्या ग्लव्स मध्ये लोखंडाचा तुकडा आहे, म्हणून आपण कन्फ्युज झालो. पण दुसरीकडे त्या ऑपोनंटचे ग्लव्स कधीच चेंज झाले होते. त्या ग्लव्सवर असा कुठला तरी स्प्रे मारला होता ज्याच्यामुळे तुझ्या डोळ्यांना इजा झाली. विक्रांत, म्हणून तुझ्या डोळ्यांची आग होत होती, तू गोंधळला होतास, तुला काही दिसत नव्हतं, चुरचूर होत होती. अच्छा, म्हणजे आपण इथे लोखंड शोधत राहिलो आणि तिकडे त्यांनी ग्लव्सवर स्प्रे मारून घात केला आपला. नाही विक्रांत, इथून पुढे तुला खूप काळजी घ्यावी लागेल. हो गिरिजा. जाऊ दे, पण एवढं करून काय झालं, शेवटी विक्रांतच जिंकला ना. बरोबर आहे, आणि शेवट गोड झाला. तेव्हा रमणनाथा, हे काय करून बसले रे मी. पोराच्या वाट्याला हे सगळं माझ्यामुळे आलंय. नाही, मला आत्ता सगळं कबूल करून विक्रांतची माफी मागायला पाहिजे. आई, निघायचं? आपण निघूया आणि विक्रांतसाठी डबा पाठवूया. हो हो, निघूयात. मला पण अभ्यास बुडवून चालणार नाही. चालेल भाई, मी पण जरा दुकानावर जाऊन येतो. अरे पण दुकान बंद ठेवलंस ना तू. अरे भाई, आपला भाऊ जिंकलाय, पेढे वाटून जगाला ओरडून सांगणार आहे मी. बरं जा. बरं आई, वहिनी, आपण निघूयात. हो ताई, ती येईल ना मागून. हा, ये तू सावकाश. विक्रांत, काळजी घे. हा, हो येतो. विक्रांत, मी यांना खाली सोडून येते. हो. गेले सगळे. हो. विक्रांत, काय झालंय? हा प्रश्न मी तुला विचारायला हवा गिरिजा. काय झालंय? कशाबद्दल बोलतोयस तू? तुझ्या आईशी आज तू तुटकपणे वागत होतीस गिरिजा. आज आधीच विक्रांतने खूप त्रास सहन केलाय, त्यात हे कळलं तर त्याला अजून त्रास होईल. काय झालं सांगायचं नाही मला? असं नाहीये, आईच आजकाल जरा गप्प गप्प असते. खरं सांग मला, माझी शपथ आहे. विक्रांत, तू आता शपथ घेऊन अडकवतोयस मला. मग तूच खरं सांगून मोकळी हो ना. विक्रांत, मी तुझ्या बाबांना आणि माझ्या आईला फोनवर बोलताना ऐकलं. काय ऐकलंस तू? आईने तुझ्या समोर जी अट ठेवली होती ते सगळं खोटं आहे. हा तुझ्या बाबांचा आणि माझ्या आईचा प्लॅन होता. काय? मला ना आईचं वागणं अजिबात पटलेलं नाहीये. हे सगळं हॉरिबल आहे गिरीजा. नाहीतर काय विक्रांत, अरे आईच्या या एका नाटकामुळे तुला केवढं काय काय सहन करावं लागलं. अरे जमत नसताना कुठे आणि कसं आणि केवढं ऍडजस्ट केलंयस तू. स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी घर सोडलंस तू.
मी आईला माफ नाही करू शकत. असं का बोलतेस गिरिजा? मग काय बोलू मी? या सगळ्याचा एकदाही विचार न करता ती अशी कशी काय अट ठेवू शकते रे? शांत हो. अरे कशी शांत हो मी? तुला त्रास झालेला मी नाही बघू शकत. हे बघ, मला त्रास झालाय गिरिजा, पण मला असं वाटतं की या सगळ्यातून चांगल्या गोष्टीच घडल्या ना. एवढं सगळं सहन करूनही तू त्यांची बाजू घेतोयस. कारण त्यामागचा त्यांचा हेतू चांगला होता. काय चांगला हेतू होता? गिरिजा, त्यांना वाटत होतं की आपलं चांगलंच व्हावं. हो, पण तुला त्रास न देताही चांगलं घडू शकलं असतं ना. बरोबर आहे तुझं गिरिजा, अगदी बरोबर आहे. हे बघ, फक्त ना आपण एका बाजूने विचार करतोय. त्यांच्या बाजूने पण एकदा विचार करून बघ ना गिरिजा. ही गोष्ट आपल्याला माहित नव्हती, पण हे सगळं त्यांच्या डोळ्यासमोर घडत होतं. त्यांना किती त्रास झाला असेल. आणि कोणतेही आई वडील आपल्या मुलाला त्रासात नाही बघू शकत. कळतंय? बरोबर आहे तुझं. तिलाही त्रास झाला असेल. पण नाही, ही चूक माफ करण्यासारखी नाहीये. गिरिजा, असं काय बोलते? सगळं आई आहे तुझी ती. माहितीये मला, पण या गोष्टीसाठी मी तिला माफ करू शकत नाही. एवढं नेगेटिव्ह का होतेस तू? मग काय करू विक्रांत? काय करू मी? तूच सांग ना. इतके दिवस मी लग्नासाठी तयार नव्हते, तेव्हा तीच मागे लागत होती माझ्या. आता फायनली मी लग्नासाठी तयार झाले. त्यात त्यांना दुसऱ्या कोणाला तरी काहीतरी प्रूव्ह करून दाखवायचं होतं, म्हणून तुझ्या समोर ही अट ठेवली आणि लग्न थांबवलं. एवढंच नाही रे, मी तुला भेटायला यायचंय ना तेव्हाही संशय घ्यायची होती माझ्यावर. त्यात तुला एवढा सगळा त्रास सहन करावा लागला ते वेगळंच. आणि विक्रांत, तू विसरलास का तुला काय काय करावं लागलंय? मी काहीही विसरलेलो नाहीये गिरिजा. मग तरीही तू त्यांची बाजू कशी काय घेऊ शकतोस? कारण मला त्यांची बाजू पटते गिरिजा. गिरिजा, मी जर घराबाहेर निघालो नसतो ना तर स्वतःची ओळख निर्माण करू शकलो नसतो. मी स्वतःच स्टार्टअप करतोय गिरिजा. आणि या सगळ्यात एक खूप सुंदर गोष्ट घडली. तू आणि मी, आपण एकमेकांच्या अजून जवळ आलोय. आपलं नातं खूप घट्ट झालंय गिरिजा. हे सगळं त्यांच्या प्रेमामुळे घडलंय. विक्रांत, तुला काय म्हणायचंय? आपलं प्रेम फुलण्यासाठी हे गरजेचं होतं? कदाचित असेल. मला आधी वाटायचं की डेटवर जाणं, लॉंग ड्राईव्हला जाणं, महागड्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला जाणं म्हणजे प्रेम असतं. नाही ग, उलट कठीण परिस्थितीमध्ये एकमेकांना साथ देणं म्हणजे प्रेम असतं. भविष्यात सगळं छान होईल असा विश्वास ठेवणं म्हणजे प्रेम असतं. आणि कठीण परिस्थितीत सुद्धा दोघांनी स्वप्न बघणं म्हणजे प्रेम असतं गिरिजा. पण हे कळायला ही परिस्थिती ओढवणं गरजेची होती का? कदाचित असं घडलं नसतं तर आपल्याला कळलं पण नसतं. गिरिजा, आई वडील आपल्या मुलाचा वाईट नाही विचार करणार. आई असं काहीतरी करू शकेल यावर विश्वासच बसत नाहीये माझा विक्रांत. माझं ऐकशील? शांत हो आधी. तुझ्या मनात राग आहे ना, म्हणून तुला समोरच्यातलं प्रेम नाही दिसत आहे. शांत हो. कसा आहेस रे तू? असंच आहे मी, पण जसा आहे तुझा आहे. अरे तुझ्या त्या बॉक्सरला, त्या विक्रांतला हरवता पण इला नाही चिरला का ना? अहो बाबा, खेळ होतो. अरे काय वर तोंड करून माकाच सांगतस काय? खेळ होतो, लाज नाही वाटणार? माका एक सांग, विक्रांत प्रॅक्टिस मधलं होतो? नाही. तुझं बैल प्रॅक्टिस मधलं होतो ना?
हो बाबा, आता झालं ते झालं, आपण तरी काय करणार त्याला? काय करणार म्हणजे आपण सगळा केलेला आपण स्प्रे मारून चिटिंग केली तरी सुद्धा तुझ्या बॉक्सरला त्या विक्रांतला हरवता येईल नाही. चिरला का ना? ओ बाबा, माझं ऐकून तरी घ्या ना. घबराव, तू काय वकिली करतस का रे? त्यांची वकिली करतस? सगळं प्लॅन केलंय मी, सगळं आपल्या हातात इल्लाला फुकट गेला तुझ्यामुळे, फक्त तुझ्यामुळे. चिरला का ना? माझ्यामुळे? ओ बाबा, सगळं आपल्या हातातच होतं. त्या विक्रांतला उठवत पण नव्हतं. काय मध्येच ती गिरिजा आली आणि सगळी वाट लागली. हो? काय बोलतोस तू? तो काय पिक्चर आहे काय रे? पिक्चर आहे तो. म्हणजे हिरो असं पडलो, मग हिरोईन इली, ती कानात काहीतरी बोलली आणि हिरो उठान मारूक लागलो, असा काय पिक्चर आहे तो? हो, असंच घडलं. सांगतोय का त्या गिरिजाने वाट लावली. हो बाबा, त्या बॉक्सरचा कॉल येतो. मग मी काय नाचू? कशा फोन करता तो? पैसे द्यायचे बाकी आहेत त्याला. अरे कसले पैसे? एक फुटी कवडी सुद्धा त्या द्यायचं नाही, सांगते का? ओके, मला नवीन मोबाईल घ्यायचा होता, त्यासाठी थोडं. तुका लाज वाटणार नाही? तुका पण एकही फुटी कवडी द्यायचंय नाही मी. चिरला का नाही? काम करूक नको, काय नको, पैसे मागतात. चल चालतो. मोबाईल हे गय मोबाईल. खरं सांगू गिरिजा, असं वाटतंय की आजची रात्र संपूच नाही. का? कारण तू आहेस ना माझ्यासोबत. तुला असं कितीही वाटलं ना तरी मा निघावं लागेल. का? का काय? सगळे घरी पोचले पण असतील आतापर्यंत. पोचू दे ना, तू थांब थोडा वेळ. विक्रांत, नको, उशीर झालाय आणि माझं जाणंच योग्य आहे. का बरं? कारण जोपर्यंत मी जात नाही तोपर्यंत तू आराम करणार नाहीस. तू आराम कर, मी निघते. ऐक, काय झालं? विक्रांत, अरे बस बस बस, अरे बस. काय झालं? काही नाही. अरे पाय मुरगळला होता जरा. अगं गिरिजा, एवढा त्रास होतोय तर काय सांगितलं नाहीस तुम्हाला? अरे एवढं काही झालेलं नाहीये. नाही थांब तू, मी जरा तो स्प्रे मारतो. अरे राहू दे विक्रांत, दे इकडे, मी करते. मी करतो गिरिजा, थांब. अरे मी करते ना विक्रांत. मी करतो गिरिजा, तू थांब. विक्रांत असू दे. अरे विक्रांत विक्रांत विक्रांत, काय? प्लीज तू माझ्या पायाला हात नको लावूस, प्लीज. काही हरकत नाही, मी आहे ना. काळजी नको करू गिरिजा, मी करतो. विक्रांत, इथे आता बघा, इथे दुखतंय, इथे. हा, ओके. बरोबर, ठीक ठीक. थांब, स्प्रे मारतो. हा, सॉरी सॉरी सॉरी. नाही नाही, एवढं नाही दुखतेस. इट्स ओके. बरं वाटतं आता? तू इतक्या प्रेमाने हे सगळं केलंस, आता बरं वाटेल. थँक्यू. खर तर मी तुला थँक्यू म्हणायला हवं. का? कारण तू होतीस म्हणून मी मॅच जिंकलोय. असं काही नाही. असंच आहे गिरिजा, तुझ्याशिवाय मी अपूर्ण आहे.
माझंही असंच काहीसं झालंय. तुझ्याशिवाय जगण्याचा विचारही नाही करू शकत मी आता. खरंच हो. बरं, निघू मी? चालेल. उद्या लवकर येईन. मलाही सकाळी लवकर उठायचंय. नवीन स्वप्न पूर्ण करण्यासाठी तयारी करायची. म्हणूनच म्हणतीये आज आराम कर. कोणीतरी असं म्हटलंय, कल करे सो आज, आज करे सो अब. म्हणून काय तू आत्ता कामाला लागणार आहेस? काय हरकत आहे? विक्रांत, नको ना, आराम कर आज. ठीक आहे, आज आराम करतो. येऊ मी? थांब. उठ. अरे ठीक आहे ना. चल. थांब, देतो थांब. थँक्यू. चल. जाशील ना?